उत्तर कार्याच्या खर्चाला बगल देत निसर्गप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे निप्पाणी तालुका अध्यक्ष अमर विटे यांनी आपल्या भावाच्या उत्तर कार्याच्या दिवशी 60 ते 70 झाडांचे केले वृक्षारोपण. समाजाला दिला एक नवा संदेश. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. कोगनोळी तालुका निप्पाणी. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्राकडून कर्नाटककडे जात असतानाचं पहिलं गाव आणि याच गावातील कैलासवासी सिद्धाजी अप्पासो विटे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे बंधू हे निसर्गप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निप्पाणी तालुकाध्यक्ष श्री अमर विटे यांनी आपल्या भावाच्या उत्तर कार्याचा जो खर्च आहे तो खर्चाला बगल देत आपल्या गावामध्ये 60 ते 70 झाडाचे वृक्षारोपण एक सामाजिक जाणीव भान ठेवून त्यांनी केले आणि समाजासमोर एक नवीन संदेश दिला. यावेळी उपस्थित श्री तुकाराम पाटील, संताजी गुरुजी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बधाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भोसले, ऑल इंडिया दलित पॅन्थर संघटक श्री अमर दाभाडे, जहांगीर कमते, कसरुद्दीन नायकवडी, शकरू करनुरे, असलम मोमीन, बाळू करनोरे, पिंटू शेख, राजू पवार, शिवाजी दिवटे, गोविंद लोखंडे, लक्ष्मण जगताप सर, सदाशिव कोडणे, सचिन परेठ, सागर वराळे, सुमित मधाळे. हे वृक्षारोपण प्राथमिक मुलामुलींच्या शाळेच्या समोर मुस्लिम समाजाचे कब्रस्तान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर समाज भवन परिसरामध्ये करण्यात आले. यावेळी प्राथमिक मराठी मुलामुलींच्या शाळेतील काही लहान मुलींच्या हस्ते देखील या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. हिंदू धर्मामध्ये उत्तर कार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा खर्चही तसाच त्या पद्धतीने होतो, पण तरी देखील याचा विचार न करता समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी अमर विटे यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच समाजाला आणि कोगनोळी गावाला आदर्शवत ठरेल यात शंका नाही. या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र, आवाज सत्याचा, ताकद जनतेची.